सिल्लोड बाजार समितीच्या सभापतिपदी सतीश ताठे, उपसभापतिपदी अनुसयाबाई मोरे. स्टार दोन्ही पदांची बिनविरोध निवड. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार. स्टार सिल्लोड प्रतिनिधी डी. 10. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सतीश हरिदास ताठे तर उपसभापतिपदी सौ. अनुसयाबाई कौतिकराव मोरे यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदाची निवड जाहीर होताच बाजार समितीच्या आवारात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित सभापती सतीश ताठे व उपसभापती सौ. अनुसयाबाई मोरे यांचा माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभापती पदासाठी सतीश ताठे तर उपसभापती पदासाठी अनुसयाबाई मोरे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजयसिंग लखवाल यांनी सतीश ताठे यांची सभापतिपदी तर अनुसयाबाई मोरे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. सभापतिपदासाठी सतीश ताठे यांना संचालक केशवराव तायडे यांनी सूचक तर संदीप राऊत यांनी अनुमोदन दिले. तसेच उपसभापतिपदासाठी अनुसयाबाई मोरे यांना दामुअण्णा गव्हाणे यांनी सूचक तर शेख जावेद यांनी अनुमोदन दिले. 1 वर्षाचा फॉर्म्युला, 5 वर्षांत 10 जणांना संधी. आमदार अब्दुल सत्तार यांनी ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार 24 जुलै 2026 रोजी विश्वास दाभाडे व संदीप राऊत यांनी सभापती व उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानुषंगाने आज सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित संचालक मंडळाला मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे आवाहन केले. सभापती व उपसभापती पदासाठी 1 वर्षाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला असून त्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीत 10 जणांना सभापती व उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच बाजार समितीच्या आवारात पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. महिला नेतृत्वाला संधी. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेनंतरच्या जवळपास 60 वर्षांच्या कालावधीत प्रथमच महिलेला उपसभापतीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे सौ. अनुसयाबाई मोरे यांच्या निवडीचे विशेष महत्त्व असून त्यांच्या माध्यमातून बाजार समितीच्या संचालक मंडळात महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे. चौकट. सिल्लोड बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापती. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळपास 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला उपसभापती पदाचा मान मिळाला आहे. सौ. अनुसयाबाई कौतिकराव मोरे यांची बाजार समितीच्या 15व्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, शिवसेना तालुका प्रमुख तथा संचालक केशवराव तायडे, जी. प. सदस्य देवीदास पालोदकर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा संचालक प्रभाकर काळे, किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, देवीदास पा. लोखंडे, शहरप्रमुख मनोज झांवर, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, कृओबा समितीचे संचालक विश्वास दाभाडे, नंदकिशोर सहारे, दारासिंग चव्हाण, दामुअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, सुनील पाटणी, संदीप राऊत, शालिनी नानासाहेब रहाटे, राजाराम पाडळे, रमेश लाठी, भावराव लोखंडे, शेख जावेद शेख जहीर यांच्यासह उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ,
माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, सुधाकर पाटील, गणेश पाटील, शेख सलीम हुसेन, हरदास ताठे, विशाल जाधव, प्रशांत क्षीरसागर, कौतिकराव मोरे, राजू गौर, पाप्पू जगनाडे, अक्रम देशमुख, रफिक देशमुख, अक्षय मगर, मुरलीधर शेजूळ, लक्ष्मण जगताप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.